बाकीच्यांच्या हातामध्ये देखील आधुनिक शस्त्र आहेत मोबाईल सारखी, याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे। आपल्याला 2 दिवसापूर्वीची घटना माहिती असेल, छावा नावाचा एक चित्रपट रिलीज झाला। टॉलिवूडपेक्षा जास्त कमाई छत्रपती संभाजीराजांना महाराष्ट्रातल्या लोकांनी बघून करून दिली। त्याच्यावर काही लोकांनी पोस्ट टाकल्या। छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेप घेणारी ती पोस्ट होती। मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, कारण या आधुनिक शस्त्रामध्ये जी ताकद आहे ती तुमच्या कमरेला असलेल्या शस्त्रामध्ये ताकद नाही। कारण हे असंच शस्त्र हातामध्ये आहे, कोणाकोणामध्ये वाद लावणं मी समजू शकतो, पण पूर्ण समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं सगळ्यात आधुनिक जर शस्त्र कुठचं असेल तर ते मोबाईल आहे। आणि या मोबाईलमधनं देखील सायबर क्राईम कसे होतात याचा उल्लेख आत्ताच भास्करराव जाधव साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं की आपण सक्षमपणानं काम करताय, तुमचे पोलीस देखील सक्षमपणानं काम करतायत, पण या सगळ्या आधुनिक यंत्रणेचा उपयोग हा जनतेसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी झाला पाहिजे। मगाशी एसपीने जे सांगितलं की मी पोलिसांवर प्रेम करतो, त्याचं एक कारण आहे। माझ्या आयुष्यामध्ये एक जो किस्सा घडलेला होता, निवळी MIDCचं आंदोलन सुरू होतं। मी अनेक वेळा साहेब सांगितलं आणि ते मी लपून कधी ठेवलं नाही। विनय कुमार चौबे त्यावेळी पोलीस अधीक्षक होते आणि आम्हाला त्यावेळी तत्कालीन पुढाऱ्यांना सांगितलं की आम्हाला आंदोलन करायचं आहे, म्हणून येताना काठ्या घेऊन या। म्हणून 3000 लोक निवळीच्या तिट्यामध्ये काठ्या घेऊन त्या ठिकाणी जमा झाले होते। आणि ज्यावेळी नेत्यांना आदेश दिला की आता आपण आक्रमक झालं पाहिजे, तिथल्या महिला होत्या, तिथले जे पोलीस होते, त्यांनी पोलिसांना त्या काठ्याने मारायला सुरुवात केली। आणि 15 मिनिटांनंतर या जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विनय कुमार चौबे, त्यावेळी ॲम्बॅसिडर गाडी होती, ॲम्बॅसिडर गाडीमधनं उतरतानाच हातात तुमचा तो दांडका, हेल्मेट आणि जी सुरुवात केली ते दुसऱ्या नंबरला मी होतो। म्हणजे माझ्या बसणार होती जाधव साहेब, तितक्यात मला विनय कुमार चौबे साहेब म्हणाले, तुला आता जर दिली तर परत राजकारण विसरून जाशील, पहिला घरी जा, नंतर मी तुला सांगतो काय करायचं। आणि विनय कुमार चौबे साहेबांनी मला तिथे घरी पाठवून दिला। जर ती काठी बसली असती तर मी परत राजकारणात आलो नसतो। ती काठी बसली नाही म्हणून मी राजकारणात आलो, आणि राजकारणात आलो तो थेट आता उद्योगमंत्री झालो। आणि म्हणून पोलिसांच्या एखाद्या कारवाईमुळं आणि पोलिसांच्या एखाद्या कारवाई न होण्यामुळं एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं। ते पोलिसांनी माझ्यासारख्याचं आयुष्य बदललं। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की काही 100 लोक त्यावेळी न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आणि सगळ्यांना जेलमध्ये आणण्यात आलं। तर मी जेलच्या बाहेर उभा होतो आणि विनय कुमार चौबे साहेब स्वतः, म्हणजे त्यावेळी PI दिले नव्हते, स्वतः त्यांना जेलमध्ये घेऊन आले होते। आणि जाताना त्यांनी मला विचारलं, काय राजकारणाची खास भागली काय तुझी? तर मी म्हटलं, साहेब मला ह्यांना मदत करायची आहे। मग त्यांनी सांगितलं की त्यांना असा एक विश्वासू माणूस पाहिजे की त्यांचे जे दागिने आहेत ते ठेवणारा एक विश्वासू माणूस पाहिजे। आणि आम्ही तर त्यांना मुभा दिलेली आहे, कारण ते शेतकरी आंदोलन करते आहेत, त्यांच्यावर आज कुठचाही अन्याय होणार नाही। आणि म्हणून विनय कुमार चौबे साहेबांनी माझी त्यांची ओळख करून दिली आणि खऱ्या अर्थानं माझ्या राजकारणाला एका पोलिसानं सुरुवात करून दिली, हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे। आणि म्हणून पोलिसांवर त्यांनी माझं काम करो नाही तर न करो, केलं तर प्रेम आहेच आणि नाही केलं तर एकतर्फी प्रेम आहे। पण पोलिसांची भूमिका ही समाजकारणामध्ये आणि समाजाला सुधारण्यामध्ये फार मोठी, अनेक वर्षांपासून आपण बघतोय, फार मोठी आहे। आणि रत्नागिरीची देखील परंपरा आहे। रत्नागिरीच्या आपल्या ह्या न्यायालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील खटला चालवलेला आहे। या न्यायालयामध्ये रवींद्रनाथ टागोर देखील होते। आणि अशा न्यायालयामध्ये पोलीस काही गुन्हेगार घेऊन जातात आणि तिथं आपली भूमिका मांडतात, आणि ती योग्य जर असेल तर तेच न्यायालय त्या पोलिसांना देखील न्याय देतं। एवढा मोठा इतिहास या रत्नागिरीच्या पोलिसांचा आणि रत्नागिरीच्या न्यायालयाचा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।